तारापूर एमआयडीसी मधील कारखान्याला भीषण आग लागली आहे आणि या आगीनंतर कारखान्यात झालेल्या स्फोटांमुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आग आणि धुराचे लांबच लांब डोळ बघायला मिळतात। एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। तारापूर एमआयडीसी मधील कारखान्याला भीषण आग लागलेली आहे आणि या आगीनंतर कारखान्यात मोठमोठाले स्फोट झाले आणि या स्फोटामुळे कामगारांमध्ये आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आग आणि धुराचे लांबच लांब लोळ उठतायत आणि अग्निशमन दलाच्या 2 गाड्या देखील आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करतायत। आपण बघतोय कशा पद्धतीने आकाशात हे धुराचे लोळ पसरलेले आहेत। दूरवरून हे अगदी स्पष्टपणे तारापूर परिसरात दिसून येत आहेत। तारापूर एमआयडीसी मधील कारखान्यातले हे अग्नितांडव आपण दृश्यांमध्ये बघतोय। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत मनोज? तारापूर एमआयडीसी मध्ये कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत आणि या कारखान्यांमधल्या आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळी तारापूर एमआयडीसी मधील प्लॉट नंबर J62 मध्ये ही आग लागलेली आहे। हा औषध निर्मिती कारखाना असल्याची माहिती समोर येते आणि या कंपनीच्या बाजूलाच इतर कंपन्या देखील आहेत। शिवाय बजाज मोटर्सचं मोठं शोरूम देखील आहे आणि अशा गजबजलेल्या परिस्थितीत या कंपनीला आग लागल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आग लागल्यानंतर या कंपनीमध्ये जोरजोराचे स्फोट देखील झाल्याचा आवाज आला आणि त्यामुळे पूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रशासनाने या परिसरातले जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरील वाहतूक ही वळवलेली आहे, त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत सध्या या आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। मात्र दिवसेंदिवस तारापूर एमआयडीसी मधील कारखान्यांना लागणाऱ्या आगी हा एक चिंतेचा विषय झालेला आहे आणि त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। निश्चितच मनोज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।